प्राण सोहल स्त्रिय दोषण प्रियाच गा प्राण घातकी। हो त्या ठिकाणी असणारे सांगू लागलेले आहेत, लक्ष्मणजी सांगू लागले प्रभू रामचंद्राला, जर काही या माझ्या मातेमुळे जर काही मुळे जर काही प्रभू रामचंद्र तुम्हाला जर काही राज्य सोडून जर काही वनवासाला जावं लागत असेल तर या ठिकाणी मला आज्ञा द्या। मी काय करतो, मला माझ्या असणाऱ्या आईचं मी या ठिकाणी काय करतो, तिला जीवत मारून टाकतो, म्हणजे इथे या ठिकाणी निपांत करतो। असं बोलल्याच्या नंतर प्रभू रामचंद्र सांगू लागले लक्ष्मणा, हे बोलतो एवढं सोपं नाहीये, कारण का स्त्री हत्या करणं या ठिकाणी खूप अवघड गोष्ट आहे। अरे स्त्री हत्येचं पातक जर काही मस्तकावर लागलं ना तर या ठिकाणी कोटी जन्म जरी घेतले तरी मस्तकाला लागलेलं पाप त्या ठिकाणी धुवून जात नाहीये, एवढं असणारं महापातक असणारं स्त्रीचं हत्येचं पातक आहे, असे त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र बोलू लागले। सुमुहूर्त दुष्ट दळाने पहिली कैकईची बोहडी माता पुत्र विघडणी महापापिनी पती पातापी। हो या ठिकाणी असणारी, अरे ही असणारी स्त्री आहे ना, ही संपूर्ण असणारी राजाला कलंक आहे। ही असणारी जशा प्रकारे एखाद्या वृक्षाला त्या ठिकाणी ब्रूड लागावा, वृक्ष त्या ठिकाणी असणारा बरका संपून जातोय, त्याचं त्या ठिकाणी असणारं अस्तित्व त्या ठिकाणी उरत नाहीये, तशा प्रकारे या राजा दशरथाला लागलेली असणारी काही नावाची एक किड्या हिला लगेच मी बाहेर काढतो, हिचं या ठिकाणी काय करून निर्दलन करतो। अशा लक्ष्मण जे आपल्या रागाच्या आवेशामध्ये येऊन बोल लावले त्यावेळेस प्रभू रामचंद्राने सांगितलं, लक्ष्मणा अरे तुम्हाला विचार करण्याची गरज आहे, या ठिकाणी आपला अवतार कशासाठी धारण केलाय, आपण कोण आहोत आणि स्त्रीची हत्या करणं या ठिकाणी कितपत योग्य आहे। दुखे रडे तो दशरथ त्याचा न माने वचनार्थ पाया लागत अनुरपणात पितोचनार्थ मानिना। हो या ठिकाणी असणार, अरे या ठिकाणी पुत्राच्या वियोगानं या ठिकाणी काय झालेलं, या ठिकाणी प्रभू रामचंद्र वनवासाला जाऊ लागले, याच्या असणाऱ्या वियोगानं अरे एवढा मोठा असणारा राजा धड्डसा रडू लागलाय बरं का, परंतु असणारं दगडासारखं पाषाण असणारं ती असणारी काही तिच्या मनाला जराही ठेस पोहोचत नाहीये, किंवा तिच्या मनाला जराही तिच्या असणाऱ्या चेहऱ्यावर एकही दुःखाचा क्लेश त्या ठिकाणी निर्माण होत नाहीये, म्हणून असणारे त्या ठिकाणी लक्ष्मणजी बोलू लागलेले आहेत। पुंडलिका वरदे हरी विठ्ठल।